तुम्हाला फक्त तुमचे पर्सेंटाईल या ठिकाणी असे टाकायचे आहेत आणि बाकीचे हे सगळे फिल्टर्स लावून तुम्हाला फक्त फाइंड इंजिनिअरिंग कॉलेजवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही खाली बघू शकता की तुमच्या पर्सेंटाईलला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार, कोणती ब्रांच भेटणार या ठिकाणी बघू शकता की सगळं तुम्हाला दिसणार आहे. तुमची जर 98 पर्सेंटाईल नसतील, समजा तुम्हाला त्या ठिकाणी 75 असतील तर तुम्ही 75 टाकायचं आहे आणि खाली येऊन तुमचे जे हे बाकीचे फिल्टर्स आहेत ते सेट करून फाइंड इंजिनिअरिंग कॉलेजेसवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला 75च्या दरम्यान कुठल्या कॉलेजेसचे कोणत्या ब्रांचचे कट ऑफ येतात ते लगेच समजतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक, या व्हिडिओमध्ये असं एक टूल सांगणार आहे की जे आम्हीच डेव्हलप केलेलं आहे की ज्याचं नाव आहे कट ऑफ वाला, पॉवर्ड बाय इझी कन्सेप्टवाला. आज या व्हिडिओमधून आपण ते लॉन्च करत आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी. सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे टूल बनवण्याचं कारण काय सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा MST CETची जी कट ऑफ PDF असते ती भरपूर हजारो पानांची असते आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पटकन कुठले कट ऑफ सापडत नाहीत. हे एक प्रॉब्लेम होता की जे विद्यार्थी आणि मी सुद्धा फेस करत होतो आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी हे एक बेसिकचं टूल बनवलेलं आहे की जे काय करतं की तुम्ही जे फिल्टर्स लावाल त्यानुसार त्या PDF मधून शोधून काढतं कट ऑफ आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतं. याचं वर्किंग कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो. मी त्याला रिफ्रेश करतो. चला तर बघा, आपण आता होम पेजवर आलेलो आहोत. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे आहे बघा की MST CET 2025 कट ऑफ डेटा इज लाईव्ह. चेक करायचं आहे, चेक नाव. त्याच्या आधी तुम्हाला लॉग इन देखील करावे लागेल. लॉग इन करून घ्या. तर कसं वर्क करतं बघा. समजा तुम्हाला त्या ठिकाणी 90% आले तर मी ते 90 टाकणार. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आतापर्यंत आम्ही दिलेला आहे 2025चा डेटा. कॉलेज नेम तुम्हाला एखादा स्पेसिफिक कॉलेजचं बघायचं असेल ते देखील बघू शकता. आपण आता सध्या ऑल कॉलेजेस ठेवूया आणि इंजिनिअरिंग ब्रांचेस स्पेसिफिक बघायचे असेल कोणती देखील ते तुम्ही बघू शकता. सगळ्या इंजिनिअरिंग ज्या कुठल्या आहेत त्या दिलेल्या आहेत आम्ही. आता आपण फक्त ऑल ब्रांचेस करूयात. ऑल ब्रांचेस मध्ये आपण एवढ्या सगळ्या कॅटेगरीज ज्या काही त्या कट ऑफ PDF मध्ये आहेत त्या दिसतील. आपण आता जनरल सिलेक्ट करूया. कॅटेगरीमध्ये पण सगळ्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये आपण ओपन सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर अलॉटमेंट टाईप असते बघा. तर अलॉटमेंट टाईप आता आपण स्टेट लेवल आणि होम युनिव्हर्सिटीचे ज्या अलॉटमेंट टाईप आहेत ते सिलेक्ट करूयात. पुणे आपण सिलेक्ट करूयात. जिल्हा देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे एक एक सगळे. आता फाइंड इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये तर बघा, इथे जर तुम्हाला 90% असतील तर तुम्हाला या ठिकाणी ही कॉलेजेस भेटत आहेत. तर नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, नूतन जे तळेगावचं पुण्यामधील कॉलेज आहे ते, तिथे IT भेटण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स JSPM नरे टेक्निकल कॅम्पस, MIT अकॅडमीमध्ये 90ला केमिकल इंजिनिअरिंग भेटत आहे. PCCOE रावेतमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग भेटण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे समजतं. इन केस सपोज तुम्हाला 90% पडलेले आहेत तर याचा अर्थ तुम्ही 90 आणि 90चे खाली जे पर्सेंटाईल आहात तिथपर्यंत देखील जाऊ शकता. मग तुम्ही काय करणार, 89 पण टाकून बघा. 89 ला काय पॉसिबिलिटीज आहेत तर बघा, खाली आलं की ENTC GS रायसोनीमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कमलनयन बजाज बारामतीचं कॉलेज. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की 89 ला काय भेटत आहे. जर तुम्हाला समजा 88 पण तुम्ही बघू शकता. 88 टाकलं मी आणि इथं सर्च केलं तर बघू शकता की 88चे कुठले पर्सेंटाईल कोणत्या कॉलेजचे आले होते ते दिसतील. जसं की इथं ऑल इंडिया, श्री शिवाजी मेमोरियल आहे, सिंहगड आहे, कम्प्युटर. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे कट ऑफ आहेत ते बघता येतील. आता इथं दुसरं फीचर कसं आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. याच्यासाठी मला रिफ्रेश करावं लागेल. रिफ्रेश करून पुन्हा एकदा आपल्या या टूलमध्ये येऊयात. आता मी काय करणार, माझे फक्त पर्सेंटाईल टाकणार आणि मला एखाद्या स्पेसिफिक कॉलेजचा कट ऑफ बघायचा आहे. समजा मी बघणार आहे VGTIचंच बघूया. VGTI सिलेक्ट केलं मग इथं आपोआप ऑल ब्रांचेस येऊन जाईल. कोटा तुम्हाला समजा जनरलच बघूया आणि ठीक आहे आपण आता लेडीज बघूयात. लेडीज मध्ये समजा तुम्हाला बघायचा आहे SCचा आणि मग अलॉटमेंट टाईप स्टेट लेवल, होम युनिव्हर्सिटी आणि होम युनिव्हर्सिटी. ऍक्च्युली स्टेट लेवल केलं तरी चालेल, VGTI ऑटोनॉमस कॉलेज आहे पण ठीक आहे, ऑल डिस्ट्रिक्ट होऊन जाईल इथं. आणि फाइंड इंजिनिअरिंग कॉलेज. तर बघा, VGTI मध्ये जेवढ्या ब्रांचेस आहेत तेवढ्या सगळ्या ब्रांचेसचं तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार तर कट ऑफ दिसणार. बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं 99.1850, त्याचा रँक काय आहे 2620 2000 पर्यंत. तर याचा अर्थ काय की SCचा जो कट ऑफ आहे लेडीज कोटा असा असेल तर 2000 पर्यंत देखील कट ऑफ येतो असं याच्यावरून समजतं. बघा, ITचा ENTC इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, टेक्सटाईल, प्रोडक्शन. याच्यानं अंदाज काय येतो, जर VGTI मध्ये जर तुमचा हा कोटा असेल लेडीज आणि SC तर त्या ठिकाणी तुम्हाला काही अशा पद्धतीने कॉलेजेस भेटत आहेत. जर 89 पर्यंत मार्क्स असले तुम्हाला तर प्रोडक्शन पर्यंत पण VGTI मध्ये जाऊ शकता तुम्ही. आता मी इथे जस्ट चेंज करून बघतो. समजा जनरल मध्ये मी ओपनच बघतो, रेग्युलर आपली जी सीट असते फाइंड इंजिनिअरिंग कॉलेज. तर बघा, 99चा रिझल्ट कट ऑफ लागत आहे कशाला, जनरल ओपन मध्ये. VGTI मध्ये 99च आहे सगळं. फक्त या ठिकाणी प्रोडक्शन, सिव्हिल
टेक्सटाईलचा 98, 97 असा आलेला आहे. समजा आता मला वाटलं की कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या कॉलेजचा बघायचा आहे, समजा वालचंदचा मला बघायचं आहे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. तर मी वालचंद कॉलेज सिलेक्ट केलं आणि फाइंड इंजिनिअरिंग कॉलेजेस. तर इथे बघू शकता की वालचंद कॉलेजच्या सगळ्या ब्रांचेस आल्या. तर इथे कम्प्युटर 2 ठिकाणी दिसेल तुम्हाला, कारण की हे एक गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस आहे, दुसरं अनएडेड ऑटोनॉमस आहे त्यामुळं. तर लक्षात येईल तुम्हाला की जर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला 99 आणि 98 पर्यंतच तुम्हाला स्कोर असेल. सिव्हिल इंजिनिअरिंगला 97 आहे, पण 97 ते 98 ते 99 असं मोस्टली 99च धरत असेल. आणि तुमची जर कॅटेगरी जनरल ओपन असेल तर 99, 98 असा स्कोर असेल तर वालचंद तुम्हाला भेटू शकतं. तेच समजा तुम्हाला आणखी तिथल्या सीट बघायच्या असतील, समजा तुम्हाला AI कोटा बघायचा असेल, कारण की AI म्हणजे ऑल इंडिया जेईच्या मार्क्सवरती, तर तो देखील तुम्ही बघू शकता फाइंड इंजिनिअरिंग कॉलेजेस. तर जर तुमचा जेई मेनचा स्कोर 98, 90 तिथं पण तोच आहे 96च्या दरम्यान, तर इथे तुम्हाला दिसेल मेरिट एक्झाम जेई. तर जेईचा डेटा देखील याच्यामध्ये इंटिग्रेट आम्ही केलेला आहे. आता हे तुम्हाला घ्यायचं कसं आहे ते सांगतो. तर cutoffwala.in या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. हे त्याचं होम पेज आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे लॉग इनला विचारलं, तुम्हाला लॉग इन करायचं आहे गुगलनी. त्या लॉग इन केल्यानंतर तुमच्या डिटेल्स टाकावे लागतील. आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची की हे आम्ही पेड ठेवलेलं आहे, पण जास्त काही प्राइसिंग ठेवलेली नाही, 149 ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेड सर्चेस भेटतात, पण ते 1000 पर्यंत सर्चेस आहेत. तुम्ही आरामात 1000 मध्ये बरंच प्रेडिक्शन करू शकता आणि 30 दिवसासाठी ते भेटेल. आणि प्रीमियम सुद्धा आहे. प्रीमियम मध्ये 499 आहे, 4 मंथ्स म्हणजे ऍडमिशन प्रोसेस संपेपर्यंत वापरू शकता. आणि याच्यामध्ये अनलिमिटेड सर्चेस आहे. आणि इकडे आहे सुपर प्रीमियम म्हणजेच की 1499. याच्यामध्ये हे पर्सनल काउन्सिलिंग आहे. ऍक्च्युली जर कोणाला माझी पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल, परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवून हवी असेल, तर इथून त्याला देखील तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला cutoffwala.in वरती लॉग इन करत असताना किंवा पेमेंट करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला easyconceptwala@gmail.com की जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिला आहे त्याथे तुम्ही मला ईमेल करू शकता, किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन देखील तुम्ही मला सांगू शकता. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.